हॅलो, नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आता आपण गणपतीसाठी गणेशोत्सवासाठी गावाला जाण्यासाठी बिझी असाल, त्याचं पॅकिंग वगैरे करत असाल, तर मी सुद्धा ह्यावेळेला गणेशोत्सवाला गावाला जाणार आहे. तर तत्पूर्वी तुमच्यासाठी एक स्पेशल रिव्ह्यू करायचं गरजेचं होतं, कारण आपण एक आठवडाभर भेटणार नाही आहोत. तर तोपर्यंत तुमच्यासाठी एक मूवी मी सजेस्ट करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू मी आज तुम्हाला तुमच्यापुढे सादर करते. तर हा सिनेमा आहे सरीपोडा शनिवारम, तामिळ सिनेमा, ज्याचं हिंदी व्हर्जन मी पाहिलेलं आहे सूर्याज सॅटर्डे. ह्याच्यातले प्रमुख कलाकार आहेत नॅचरल स्टार नानी, त्याच्यानंतर प्रियांका मोहन आणि ज्याच्यामध्ये ज्यांनी विलनचं काम केलं आहे SJ सूर्या. तर असे तोडीस तोड अभिनेत्री ह्या सिनेमामध्ये आहेत. तर जसं की आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यात जास्त साऊथचे सिनेमे पाहिले, जेव्हा हिंदी सिनेमांचा दुष्काळ पडला होता की किती पाहणार तेच बरोबर. त्यामुळे आपण वळलो होतो साऊथच्या सिनेमांकडे आणि साऊथच्या सिनेमांनी आपली अजिबात निराशा केली नाही आणि त्यानंतर आपण खूप साऊथचे सिनेमे पाहिलेत. साऊथच्या सिनेमामध्ये काय असतं? मास मसाला, मारामारी, ॲक्शन, मिस्ट्री, थ्रिलर, क्राईम, एंटरटेनमेंट, कॉमेडी, हॉरर, सगळं काही असतं. हा सिनेमासुद्धा तसाच आहे. ॲक्शन आणि थ्रिलर दोन्हीचं कॉम्बिनेशन ह्या सिनेमामध्ये आहे. कॉमेडीसुद्धा आहे, कारण याच्यात नानी आहे. ओके. सुपरस्टार आपला नॅचरल स्टार नानी हे मला नेहमीच आवडतात. त्यांचे ॲक्टिंग आवडते. म्हणजे त्यांचा स्टारडम आहे, पण त्यांची एक नॅचरलनेस आहे त्यांच्या ॲक्टिंगमध्ये. ज्या प्रकारे ते ॲक्टिंग करतात, तर ते त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते आपल्याला समजतं. आपल्यासमोर सादरीकरण त्यांचं प्रॉपर असतं. त्यांनी यामध्ये काय काम केलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला आवडणार आहे. प्रियांका मोहन यांनी जे कॅरेक्टर केलेलं आहे ते अगदी त्यांचा जो ज्या प्रकारे त्यांचा अटायर आहे, ज्या प्रकारे जसं त्या दिसतात, लोभस वगैरे ज्या दिसतात, तसंच ते या सिनेमात दिसलेले आहेत. तर ते बघायला खूप छान वाटतं. आणि SJ सूर्या स्पेसिफिकली ह्यांचं सांगायचं तर ह्यांची ॲक्टिंग मी ह्यापूर्वी स्पायडर या सिनेमात त्यांना पाहिलं होतं. याच्यातसुद्धा त्यांनी विलनचंच काम केलं होतं आणि त्यातला जो विलन होता तो खूप खतरनाक होता. ह्या सिनेमामधला सुद्धा त्यांचा जो विलन आहे तो त्यांनी खूप चांगला वठवलेला आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की आपण म्हणजे त्यांच्याकडे असंच असतो, म्हणजे जेवढा विलन डेंजरस तेवढंच मग हिरोला जास्त व्हॅल्यू येते, त्याला तेवढी टक्कर द्यायला जास्त मजा येते. असाच सिनेमा आहे. आता ही स्टोरीकडे आपण अशी म्हणू शकतो की नानी ह्यांचं जे कॅरेक्टर आहे त्याला खूप राग येत असतो लहानपणापासून, आणि तो शाळेमध्ये मारामारी करणं, त्याचे कंप्लेंट्स येणं खूप असतं. म्हणून त्याची आई त्याला ती मरणार असते लवकरच. ती त्यांना अट घालते की तू फक्त आठवड्यातून एकदाच तुझा सगळा राग बाहेर काढायचा आहे, इतर दिवशी तू शांत राहायचं. तर तो फक्त डायरीत त्याच्या ठराविक व्यक्तींची नावं लिहून ठेवतो ज्याचा त्याला राग आलेला आहे, आणि तो राग तो शनिवारी बाहेर काढतो. त्यानंतर मोठा झालेला नानी आपल्याला दिसतो सिनेमामध्ये, आणि त्याच्यानंतर ज्यांच्याशी अन्याय घडलेला आहे, ज्यांच्या बाबतीत अन्याय घडलेला आहे, त्यांना नानी हे कॅरेक्टर आपलंसं मानतं, आपली फॅमिली समजून त्यांच्या बाजूने उभं राहतं आणि त्यांच्यासाठी लढतं. ओके. असं ते कॅरेक्टर त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्येच मग विलन SJ सूर्या ह्यांचा जो सीन आहे की ते एका लेडी ड्रायव्हरला कसा त्रास देत असतात, तो सीन, आणि त्याच वेळेला नानी तिकडे हजर असतो, आणि त्याच वेळेला प्रियांका मोहन ही जी हिरोईन आहे तीसुद्धा सब इन्स्पेक्टर किंवा दाखवलेली आहे त्याच्यामध्ये, तर तीसुद्धा तिथे आहे. तिच्यासमोरच ते सगळं घडतं, तो एक सीन दाखवलेला आहे. आणि त्याच्यामुळे ती कशी नानीच्या प्रेमात पडते ते आपल्याला दिसतं. आणि त्यामध्ये ते नानी यांचं जे कॅरेक्टर आहे ते डोकं लावून त्या सिच्युएशनमधून त्यांना बाहेर काढतात, हे बघायला मजा वाटते. त्यानंतर मग कसे जे विलन आहेत SJ सूर्या हे नानीच्या त्या लिस्टमध्ये डायरीमध्ये कसे पोचतात
हे सगळं पाहण्यासारखं आहे. त्याच्यानंतर मग नानी यांची बहीण असते, तिलासुद्धा खूप राग असतो. त्यांना जो सतत राग येत असतो किंवा ती भांडणं करत असतात त्याचा तिला खूप राग असतो आणि त्यामुळे लग्नानंतर ती त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संबंध ठेवत नाही. परंतु ती प्रेग्नंट होते आणि त्यानंतर वडिलांना भेटायला येते आणि त्यानंतर मग काय होतं म्हणजे एकाच वेळेला भरपूर साऱ्या गोष्टींचं टेन्शन आहे या सिनेमामध्ये. त्याच्यानंतर एक अख्खं गाव किंवा एक प्रॉपर एरिया दाखवलेला आहे. त्या एरियातल्या लोकांना हा व्हिलन कसा त्रास देतो आणि त्याच्यातून हा आपला हिरो त्यांना कसा बाहेर काढतो, हे सगळं ह्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे आणि हे सगळं प्रेक्षणीय आहे. याच्यामध्ये खूप ॲक्शन आहे, बऱ्यापैकी थ्रिलर आहे, सस्पेन्स असं नाही म्हणता येणार, पण मसालापट असतो. सो तुम्हाला जर तसा मसालापट हिरो वर्सेस विलन बघायला आवडतो तर हा पिक्चर तुमच्यासाठी आहे. आपण हे अशा टाईपचे सिनेमे पाहिले आहेत, पण हा थोडा अजून वेगळा एन्जॉयबल आहे. सो हा पिक्चर तुम्ही नक्कीच पाहू शकता तुमच्या फॅमिलीसकट. याच्यात काहीच असं काही वल्गर वगैरे नाही आहे, न्यूडिटी नाही आहे. सो तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीसकट हा सिनेमा पाहू शकता आणि ह्या सिनेमाला मी देईन 5 पैकी 3 स्टार. ओके, सो हा पिक्चर नक्कीच तुम्ही एन्जॉय करू शकता. जर तुमच्याकडे ह्या वीकेंडला बघायला कुठला सिनेमा नसेल तर तुम्ही नक्कीच सूर्या सॅटर्डे म्हणजेच सरीपोडा शनिवारम हा जो सिनेमा आहे तामिळमधला हिंदी डब व्हर्जनमध्ये अवेलेबल आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकता, ज्याचा मी रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे, जो मला आवडलेला आहे म्हणून मी 3 स्टार दिलेले आहेत. तुम्हीसुद्धा जर हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हेही कळवा. तुमचे कमेंट्स द्या की तुम्हाला कुठल्या सिनेमाबद्दल रिव्ह्यू हवे आहेत, कुठल्या वेबसिरीजबद्दल रिव्ह्यू हवे असतील तर तेही सांगा, किंवा OTTवर रिलीज होणाऱ्या सिनेमाबद्दल तुम्ही रिव्ह्यू मागू शकता. जनरली मी असे प्रिफरन्स देते जे चांगले असतात सिनेमे किंवा बघायला आपल्याला एन्जॉयबल आहे किंवा ते त्या पठडीतले आहेत की नाही, त्या क्लासचे आहेत की नाही ते बघूनच मी त्याचा रिव्ह्यू देते. सो तुम्हाला जर तसं काही असेल सजेशन तुमच्यातून नक्कीच द्या. जे मी रिव्ह्यू करते त्याच्याबद्दल सजेशन असेल तर तेही नक्की सजेस्ट करा. ओके, धन्यवाद.